मित्रांनो, कल्पना करा, तुम्ही एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील AI समिटमध्ये जाता. तिथे भारताचे मोठे मंत्री उपस्थित आहेत. एका नामांकित विद्यापीठाचा स्टॉल आहे आणि तिथे एक हायटेक रोबोटिक डॉग चालताना दिसतोय. विद्यापीठाचे प्रोफेसर अभिमानाने सांगतात की हा आम्ही बनवला आहे. मंत्री महोदय कौतुक करतात, ट्विट करतात आणि अचानक चीनमधून एक बातमी येते. तो रोबोट भारताचा नाही तर चीनच्या एका कंपनीकडून 2.5 लाख रुपयांना विकत घेतलेला युनिट्री गो 2 आहे. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ना. पण हे फक्त एका रोबोट पुरतं मर्यादित नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उलगडा करणार आहोत अशा एका युनिव्हर्सिटीचा जिच्यावर कधी विद्यार्थ्यांचा राजकीय वापर केल्याचा आरोप होतो, तर कधी चक्क टाळ्या आणि थाळ्या वाजून कोरोना कसा पळाला यावर रिसर्च पेपर लिहायचा दावा केला जातो. हो, मी बोलते नोएडाच्या गलगोटिया युनिव्हर्सिटीबद्दल. या युनिव्हर्सिटीचा इतिहास काय आहे? एका पुस्तकाच्या दुकानातून हजारो कोटींच्या साम्राज्यापर्यंतचा प्रवास कसा झाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर मलिन करणाऱ्या या फेक इनोव्हेशन मागचं सत्य काय आहे? नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. गलगोटिया युनिव्हर्सिटीची ही गोष्ट सुरू होते दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये. 1930च्या दशकात तिथे गलगोटिया अँड सन्स नावाचं एक छोटं पण प्रसिद्ध पुस्तकाचं दुकान होतं. सुनील गलगोटिया यांचे वडील हे दुकान चालवायचे, पण वडिलांच्या निधनानंतर कौटुंबिक वादांमुळे ते दुकान सुनील यांच्या हातातून गेलं. पण सुनील गलगोटिया हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी 1980 मध्ये गलगोटिया पब्लिकेशन सुरू केलं. त्यांनी एक मास्टर स्ट्रोक खेळला. अमेरिकन इंजिनिअरिंगची पुस्तकं भारतात छापण्याचे हक्क मिळवले. GRE, GMAT सारख्या परीक्षांची पुस्तकं छापून त्यांनी अमाप पैसा कमवला. पण खरा टर्निंग पॉईंट आला 2000च्या दशकात, जेव्हा भारतात इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटचं वेड वाढलं होतं. तेव्हा सुनील यांनी नोएडाच्या बाहेरील भागात 19 एकर जमीन घेतली. तिथे त्यांनी गलगोटिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी सुरू केलं. सुरुवातीला फक्त 40 विद्यार्थी होते, पण जसा जसा नोएडाचा विकास झाला तशी गलगोटियाची भरभराट झाली. पण मित्रांनो, एक कॉलेज म्हणून काम करताना अनेक मर्यादा होत्या. सीट किती असाव्यात, फी किती असावी हे सरकार ठरवायचं. यावर तोडगा काय? स्वतःची प्रायव्हेट युनिव्हर्सिटी स्थापन करणे. 4 एप्रिल 2011 रोजी उत्तर प्रदेशच्या मायावती सरकारने एक विधानसभा कायदा संमत केला, गलगोटिया युनिव्हर्सिटी उत्तर प्रदेश ॲक्ट 2011, आणि रातोरात एका कॉलेजला विद्यापीठाचा दर्जा मिळाला. याचा फायदा पहा. जिथे आधी 4000 विद्यार्थी होते तिथे पहिल्या सत्रात 10,400 ॲडमिशन्स झाली. मॉलसारखं दिसणारं कॅम्पस, अलिशान हॉस्टेल आणि हायटेक क्लासरूम्सच्या जोरावर गलगोटिया उत्तर भारतातील एक मोठं नाव बनलं. पण शिक्षण देणारी ही संस्था वादाच्या भोवऱ्यात कधी अडकली? 2024च्या लोकसभा निवडणुका आठवा. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात वेल्थ डिस्ट्रीब्युशन्सबद्दल काही मुद्दे मांडले होते. 2 मे 2024 रोजी अचानक गलगोटिया युनिव्हर्सिटीचे शेकडो विद्यार्थी बसमध्ये भरून दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाबाहेर निदर्शनं करायला पोहोचले. जेव्हा पत्रकारांनी या विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्ही इथे का आला आहात, तेव्हा धक्कादायक उत्तरं मिळाली. काही विद्यार्थ्यांना हेही माहीत नव्हतं की ते कशाचा निषेध करत आहेत. काही विद्यार्थ्यांनी कॅमेऱ्यासमोर कबूल केलं की युनिव्हर्सिटी मॅनेजमेंटने आम्हाला इथे पाठवलं आहे. विचार करा, ज्यांच्या हातात पुस्तकं असायला हवी होती त्यांना राजकारणाच्या आखाड्यात ओढलं गेलं. सुनील गलगोटिया यांचे भाजप नेत्यांसोबतचे फोटो आणि हे आंदोलन यामुळे गलगोटियावर एक विशिष्ट विचारधारेला प्रोत्साहन देण्याचा आरोप होऊ लागले. आता आपण येऊया त्यांच्या अकॅडमिक पराक्रमावर. 2020 मध्ये जेव्हा संपूर्ण जग कोरोनाशी लढत होतं, तेव्हा गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या एका संशोधकाने धर्मेंद्र कुमार यांनी एक हायपोथेसिस मांडला. दावा काय होता? थाळ्या आणि घंटा वाजवल्यामुळे कोरोना विषाणूचा नाश कसा होतो. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. एका विद्यापीठाने अशा विज्ञानाला फाटा देणाऱ्या दाव्याला अधिकृत संमती दिली. इतकंच नाही तर लॉकडाऊनमध्ये जेव्हा सरकार फी माफीचे आदेश देत होतं, तेव्हा गलगोटिया युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांवर फी भरण्यासाठी दबाव टाकत होती, असाही आरोप NSUIने केला होता. पण सर्वात मोठी लाजिरवाणी घटना घडली 16 फेब्रुवारी 2026 रोजी दिल्लीच्या भारत मंडपमध्ये भरलेल्या AI समिटमध्ये. गलगोटियाच्या काउंटरवर एक रोबोटिक कुत्रा होता. जेव्हा मीडिया आणि मंत्री अश्विनी वैष्णव तिथे आले, तेव्हा युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरने असं भासवलं की हे त्यांचं स्वतःचं इनोव्हेशन आहे. पण सत्य काय होतं? चीनच्या चायना पल्सने ट्विट करून भारताची फजिती केली. त्यांनी सिद्ध केलं की हा रोबोट चीनच्या युनिट्री कंपनीचा आहे, जो ऑनलाईन 2 ते 3 लाखात मिळतो. इतकंच नाही तर त्याच समिटमध्ये त्यांनी ड्रोन सॉकरचा एक सेट लावला होता.
तिथेही प्रोफेसर मॅडम म्हणाल्या, आम्ही हे सुरुवातीपासून स्वतः बनवलं आहे. पण नेटकर यांनी शोधून काढलं की तो सेटअप एका कोरियन कंपनीचा स्ट्रायकर V3 आहे. म्हणजेच दुसऱ्या देशातील तंत्रज्ञान विकत घ्यायचं आणि त्यावर स्वतःचं लेबल लावून मेक इन इंडिया म्हणून मिरवायचं. ही केवळ फसवणूक नाही, तर भारताच्या संशोधन क्षमतेचा अपमान आहे. मित्रांनो, गलगोटिया युनिव्हर्सिटीकडे आज 160हून अधिक कोर्सेस आहेत आणि 25,000हून अधिक विद्यार्थी तिथे शिकतात. पण जेव्हा एका शिक्षण संस्थेचं नाव अशा कॉपी पेस्ट कामात आणि राजकीय आंदोलनात येतं, तेव्हा प्रश्न पडतो, आपण आपल्या मुलांना नेमकं काय शिकवत आहोत? केवळ मोठ्या इमारती आणि आलिशान हॉस्टेल म्हणजे शिक्षण नव्हे. संशोधन हे मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने केलं जातं. चीनकडून रोबोट विकत घेऊन त्यावर नाव कोरून नाही. या प्रकरणांमुळे खऱ्या भारतीय वैज्ञानिकांच्या मेहनतीवर पाणी फेरलं जातं. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? गलगोटिया युनिव्हर्सिटीवर सरकारने कडक कारवाई करायला हवी का, की ही फक्त एक मार्केटिंग चूक होती? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.